फर्स्ट न्यूज मराठी आपल्यासाठी घेऊन येत आहे नवरात्री विशेष। या नवरात्री विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत आदिशक्तीच्या 9 रूपांची माहिती। चला तर मग पाहूयात 9 दिवस आदिशक्ती। दिवस तिसरा, देवीचे तिसरे रूप चंद्रघंटा। दुर्गेचे तिसरे रूप चंद्रघंटा या नावाने ओळखले जाते। नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते। तसेच संकट निवारणासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते। या दिवशी साधकाचे मन मणिपूर चक्रात प्रविष्ट होते। चंद्रघंटेच्या कृपेने अलौकिक वस्तूचे दर्शन होते, दिव्य सुगंधाचा अनुभव येतो किंवा विविध प्रकारचा दिव्य आवाज ऐकायला येतो। हे क्षण साधकासाठी अत्यंत सावधान राहण्यासाठी असतात। देवीचे हे रूप परम शांतिदायक आणि कल्याणकारी आहे। तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा देवी असं म्हटलं जातं। शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे। या देवीला 10 हात आहेत। या 10 हातांमध्ये खड्ग, धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत। तिचे वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते। माँ चंद्रघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर केले जातात। माँ भक्तांच्या संकटांचे निवारण लगेचच करते। तिचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो। तिच्या घंटेचा आवाज प्रेतबाधेपासून भक्तांचे रक्षण करतो। या देवीच्या चरणी शरणागती पत्कारल्यास घंटेचा आवाज निनादतो। या माँ देवीचे रूप अत्यंत सौम्य व शांतीपूर्ण आहे। या देवीची आराधना केल्यास वीरता, निर्भयता याचबरोबर सौम्यतेचा देखील विकास होऊन संपूर्ण शरीरात कांती गुणांची वाढ होते। आवाजात मधुरता येते। माँ चंद्रघंटाचे भक्त आणि उपासक जेथे जातात तेथील लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात। आपण आपले मन, वचन, कर्म हे पवित्र करून देवीची उपासना करण्यासाठी तयार व्हा। तिची उपासना केल्यामुळे सर्व संसारिक संकटातून मुक्ती मिळते। आपण नेहमी तिची उपासना करण्यासाठी अग्रेसर असावे। इहलोक आणि परलोक दोन्हीच्या कल्याणकारी आणि समृद्धीसाठी तिचे लक्ष आहे। याचबरोबर आपण आता भेटू उद्याच्या या भागात देवीच्या 4थ्या रूपासह। धन्यवाद। या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा।